तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जगभरातील फिटनेस एक्सपर्ट आणि डॉक्टर्स यांनी व्यायामाचे महत्त्व अगदी सोप्या भाषेत आणि एक उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं आहे. ते म्हणजे काय? मेडिकलमध्ये आणि डॉक्टरकडे आपली कॅप्सूल जी भेटते, केवढी असते? एवढ्या साईजमध्ये असते. त्या साईजमध्येच्या कॅप्सूलमध्ये व्यायामाचे जेवढे जेवढे फायदे आहेत, ते जर उतरवले आणि ती कॅप्सूल जर एखाद्या व्यक्तीकडे आली, तर तो व्यक्ती जगाचा अब्जपती, करोडपती होऊन जाईल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचाच विशाल. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिट विशाल केंगा. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत व्यायामाचे महत्त्व. तर सुरुवात करूया आपण त्यांच्यापासून ज्यांना 1 जानेवारीला व्यायामाचं महत्त्व कळलं, परंतु मेंबरशिप काही सुरू झालं नाही. असो मित्रांनो, कोणताही रोग असो, कोणतीही व्याधी असो, त्याच्यावरचं एकमेव अमृत म्हणजे व्यायाम आहे. आता अमृत म्हटलं की आपल्याला आठवतं समुद्र मंथन. ज्या पद्धतीने देवदेवतांनी अमृताचं महत्त्व समजून एवढं मोठं मंथन केलं होतं, तेच तुम्ही तुमच्या शरीराचे रोज मंथन करून ते अमृत रोज प्याल. तर त्या अमृताचे फायदे असे आहेत की तुम्ही वजन नियंत्रण आणू शकता, तुमची बुद्धिमत्ता चांगली होऊ शकते, तुमचे हाडे मजबूत होऊ शकतात, तुम्ही तरुण होऊ शकता. जसं की व्यायामाचे महत्त्व आता महत्त्वाचा मुद्दा निघून येतो, तो म्हणजे वजन नियंत्रण. तर वजन नियंत्रण म्हणजे नक्की काय, ते कसे होते? जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण हालचाल केल्यावरती कॅलरीज बर्न होतात आणि तीच हालचाल आपण योग्य ठिकाणी योग्य मार्गाने जर केली तर ती जास्त फायदा भेटतो. उदाहरणार्थ 100 कॅलरीज तुम्हाला बर्न करण्यासाठी 1 मैल चालावं लागतं. तेच तुम्ही त्याच वेळेत त्याच कष्टाने जिममध्ये किंवा वजन उचलून व्यायाम केला तर त्याचा फायदा 20 ते 25% जास्त होऊ शकतो. व्यायामाचे महत्त्व जाणून घेताना अजून एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे हाडे मजबूत होतात. हाडे मजबूत होण्यासाठी 2 घटक खूप गरजेचे असतात, ते म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. आता हे कुठून तयार होतात, कसे तयार होतात? तर आपण दैनंदिन जीवनामध्ये जे क्रिया करतो त्याच्यामुळे आपल्या हाडांवरती दाब निर्माण होतो आणि हे दाबामुळे क्षार निर्माण होतात. ते क्षार काय असतात? तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. फक्त हीच क्रिया आपण काही ठराविक हालचाली करून म्हणजेच व्यायाम करून आपण जास्त दाब निर्माण करून जास्त क्षार करून म्हणजेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे निर्माण करून आपले हाडे मजबूत करू शकतो. त्यामुळे व्यायाम ही खूप गरजेची गोष्ट आहे. तरुण व्हायला कोणाला आवडत नाही. याच पद्धतीने व्यायामाच्या महत्वातून हा पण मुद्दा समोर येतो की व्यायाम केल्यामुळे तरुण पण पुन्हा येतं. तर ते कसं येतं? तर मित्रांनो, जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा स्वेटिंग होतो, घाम येतो. त्या घामातून आपल्या बॉडीतली जी घाण असते ती डिटॉक्स होते, म्हणजे बाहेर पडते. ते असेल धूळ असेल, काही केमिकल्स असतील, आपण जे ऑइली खातो त्यातून जे काही निर्माण होतं ते घामाच्या माध्यमातून बाहेर पडते. त्यामुळे आपल्या स्किनला ग्लो येतो. दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम केल्यामुळे आपल्या मसला टोन येतो, एक पंप येतो, त्यामुळे आपला बॉडीचा पोस्चर जो आहे तो स्ट्रेट आणि एकदम फिट वाटतात. त्यामुळे तरुण पण आणि जरा उजळून निघतं. असं म्हणतात की व्यायाम केल्यामुळे बुद्धिमत्ता वाढते. आता ती कशी वाढते? जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरामध्ये सूक्ष्म रक्तवाहिनी निर्माण होतात आणि ह्या सूक्ष्म रक्तवाहिन्या आपल्या मेंदूसाठी खूप गरजेचे असतात. कारण त्या सूक्ष्म रक्तवाहिनीमधून जे रक्त पुरवठा होतो तो थेट मेंदूंना होतो आणि त्याचमुळे मेंदूला गरजेचे असलेले काही केमिकल्स, हॉर्मोन्स निर्माण होतात. यामुळे आपल्या बुद्धीला तल्लखता येते आणि आपली बुद्धिमत्ता वाढते. व्यायामाचे महत्त्व आता शेवटचा मुद्दा निघून येतो, तो म्हणजे आपण दिवसभर ताजेतवाने राहतो. मित्रांनो, आपण सोशल मीडियामध्ये पाहतो की व्यायाम सुरू केल्यानंतर मी फ्रेश झालो, मला दिवसभर ताजेतवाने वाटते. तर ते कसे वाटते? काय होतं बॉडीमध्ये? तर जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा फुफ्फुस जास्त कार्यरत होतं. आपण श्वासोच्छ्वास जास्त करतो. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि याचा थेट परिणाम आपल्या हृदयावरती होतो आणि हृदय आपलं जास्त कार्यरत होतं. आणि या हृदयाच्या कार्यामुळे आपण जसं लास्ट मुद्द्यामध्ये बोललो की नवीन रक्तवाहिनी निर्माण होतात. हृदयामुळे त्या रक्तवाहिन्या जास्त ऍक्टिव्हेट होऊन आपल्याला रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीने होतो. रक्तपुरवठा जास्त आणि ऑक्सिजन जास्त, यामुळे आपण दिवसभर ताजेतवाने आणि फ्रेश राहू शकतो. तर मित्रांनो, आजच्या धावपळी जीवनामध्ये 24 तासामधील 1 तास तरी आपल्या शरीराला आपण द्यावा, असं मला तरी वाटतं. ज्या पद्धतीने आपण पैसे गुंतवणूक करतो त्याच पद्धतीने शरीरावरही गुंतवणूक करणे गरजेचं आहे. आणि ही गुंतवणूक कशी करायची यासाठीच मी तुमचाच विशाल इथे आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन मला पाहण्यासाठी माझे चॅनल फिट विशाल केंगा याला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच. धन्यवाद.